अनुसूचित जातीच्या विकास निधीचा गैरवापर, दोषींवर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये कारवाईची मागणी. डॉक्टर संजय उदमले यांची पत्रकार परिषद. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार. अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या शासकीय निधीचा गैरवापर करून दलित समाजाच्या विकासाला खीळ घालण्याचा आल्याचा गंभीर आरोप करत संबंधित दोषींवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसंच नागरी हक्क संरक्षण कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी डॉक्टर संजय बन्सीभाऊ उदमले यांनी केली. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोरजी मकवाना यांच्याकडे सादर केलेल्या तक्रारींची माहिती दिली आहे. डॉक्टर उदमले यांनी सांगितलं की पाथर्डी नगर परिषदेमध्ये अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजासाठी राखीव असलेल्या विकास निधीचा इतर कामांसाठी वापर करण्यात आला, त्यामुळे दलित समाज विकास कामांपासून वंचित राहिला असून शासनाच्या उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे. याबाबत समाज कल्याण विभागानं केलेल्या चौकशी अहवालातही संबंधित योजनेतील निधीचा इतरत्र वापर झाल्याचं स्पष्ट झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. संबंधित अधिकारी आणि तत्कालीन मुख्याधिकारी यांनी अधिकारांचा गैरवापर करून शासनाच्या निधीचा चुकीचा वापर केल्यानं त्यांच्यावर नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 तसंच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी डॉक्टर उदमले यांनी भारतीय राज्यघटनेतील कलम 41, 46 आणि 338(1) तसंच शासन निर्णय आणि समाज कल्याण विभागाच्या चौकशी अहवालाचा आधार घेत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा देण्याची मागणी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे करण्यात आल्याचं सांगितलं. पत्रकार परिषदेला अरविंद सोनटक्के, अनिल बोरुडे, सुभाष हंडाळ, अण्णा हरीर, आसिफ शेख, जयराम भगत यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी अनुसूचित जाती समाजाच्या विकासासाठी राखीव निधीचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून दलित समाजाला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत माननीय शासनाने जो पाथर्डी नगर परिषदेला निधी दिलेला होता, त्या निधीमध्ये 5 वर्षामध्ये विद्यमान मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी आपल्या अधिकाराचा पदाचा दुरुपयोग करून तो निधी इतरत्र वळून शासनाच्या निर्णयाला हरताळ फासलेला आहे आणि गोरगरीब दलित समाजाला सेवा सुधारण्यापासून वंचित ठेवलेला आहे. या संदर्भात सजग नागरिकांनी माननीय समाज कल्याण आयुक्त अहिल्यानगर यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर माननीय समाज कल्याण आयुक्तांनी त्याची स्थळ पाहणी अहवाल जिल्हाधिकारी साहेब यांना सादर केलेला आहे आणि त्यानुसार तिथं प्रचंड स्वरूपाची अनियमितता झाल्याचं सिद्ध झालेलं आहे. परंतु ही अनियमितता करणाऱ्याच्या आणि पदाच्या आणि अधिकाराचा दुरुपयोग करणाऱ्या प्रशासकीय व्यक्तीच्या विरोधात मात्र कुठल्याही स्वरूपाची कारवाई झालेली नव्हती. म्हणून मी दलित समाजाच्या बद्दल झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध दाद मागण्यासाठी माननीय राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे दाद मागण्याचं ठरवलं आणि 15 दिवसापूर्वी तशा प्रकारची तक्रार माननीय आयोगाकडे दाखल केलेली होती आणि आहे. माननीय आयोगाने माझ्या तक्रारीची दखल घेऊन आज रोजी जिल्हा प्रशासनाला या संदर्भामध्ये नोटीस देऊन विचारणा केलेली आहे आणि पुढील कार्यवाही करता आता प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेलं आहे. 15 दिवसाच्या अवधीनंतर माननीय अनुसूचित जाती जमाती आयोग काय कार्यवाही करतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.